आजी पुण्याला जाणार म्हणून आता एवढं रडेल असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं बघा. वेलकम बॅक टू माय चॅनल. आत्ती जाणार आहेत पुण्याला उद्या, त्याच्यामुळं तयारी चालू आहे. एक एक सामान सगळं गोळा करून ठेवायची. म्हणून आता आत्ती आणि मी गवारीच्या शेंगा न्यायला आलोय. जाताना त्यांना न्यायला पण होतील आणि घरात भाजीला पण होतील म्हणून, आहे ना आत्ती? आणि इकडं आहोंचं काम पण सुरू आहे. त्यांची गडबड चालू आहे, पुण्याला जायचं आहे म्हणून सगळं उरकून घ्यायला लागले. शेतीची काम एकदम मागं राहिली की राहतात. आणि हे बघा, शेंगा त्या दिवशीच तोडून नेला होता, रोहिणी जायची होती म्हणून. तर आता लगेच एवढ्या आलेत, लखडून गेलेत लगेच. आता आत्ती जाणार आहेत म्हणून तोडायला आलोय. हाय की नाही आत्ती? चला आता आम्ही तोडून घेतो. म्हणलं आता आत्ती जाणार आहेत तर एक एक तयारी थोडी थोडी तुमच्यासोबत शेअर करू. आता परत बरेच दिवस आत्ती नसणार आहेत माझ्या ब्लॉगमध्ये माझ्यासोबत. मी पण थोडं मिस करल, थोडं म्हणजे लईच मिस करल. पण तुम्ही पण जास्त मिस करचाल, कारण तुम्हाला परत माझे एकटीचे ब्लॉग बघायला लागतील. असं थोडा दिवस चालायचं. आता बाळासाठी जाणार आहे. आता दिवस मावळतीला आलाय. आता बघायचंय का कसं दिसतंय तुम्हाला? बा किती छान दिसते. मस्त पण आली. बघू शेंडा लोन कशा दिसते त्या. छान आहे की. दादा आला नाही का? एवढा टप भरत आलाय. भरपूर निघाले का? पण अजून एक अर्धा टप तर निघतेल. पण आता अंधार पडलाय, बघताय तुम्ही. हवा चाललोय. आस्था आमची पाणी घेऊन आली होती, निघालो आता आम्ही, उशीर झालंय म्हणून. चला बाकीच्या उद्या येऊन तोडतो आता. हा, पप्पांना बी दिलं व्हय. आता तसा हा जो व्लॉग आहे ना आपला 2 दिवसाचा शूट आहे. म्हणजे रात्री शेंगा तोडून घेऊन आलो आणि आता सकाळी बघा बाकीची तयारी आम्हाला करायची होती. आता 8 वाजता स्कूलला निघाले होते आणि इथं आहोंची सुद्धा कामं सुरू होती, कारण आता आहो पण 2-3 दिवस नसणार आहेत. ते आत्तीला सोडून तिथून तसंच ते ट्रिपला जाणार आहेत. तर त्यांची तयारी चालू आहे बघा इकडं आवरायची. इथलं सगळं लावून घेतलं ह्यांनी. जायच्या अगोदर ह्यांना करून घ्यायचं होतं. इथं फरशी लावून घ्यायची परत. इकडं पण गेले. आणि तिथं ना आमच्या चुलीला ना कट्टा बनवलाय बाई, चूल ठेवायला. वल्लाय अजून, आत्ता जस्ट गेले. आणि ह्यांची तुम्हाला म्हणलं तसं पुण्याला जायची तयारी. गाडी धुवून घ्यायला लागलेत, कारण सकाळी लवकर निघणार आहेत पहाटच. त्याच्यामुळं काय नाही म्हणलं, किती जोरात तयारी चालू आहे. आम्ही काय तयारी करायची? हा, तिकडं मम्मीची तयारी चालू आहे, इकडं तुमची चालू आहे. आम्ही नुसतं बघायचं एकदा घरकडं. तुमची एकदा, मम्मीची एकदा. होय. आता इथं आत्तींना बॅग तर भरायची होती, पण त्यांचं खूप कन्फ्युजन होतं, कोणती साडी नेऊ, कोणती ठेवू. आणि त्यांना तर माहिती नाही बरं मी शूट घेते ते. आत्ती कन्फ्युज झाले तर कुठली साडी घेऊन जायची ती. आत्तीला माहितच नाही मी शूट घ्यायला चालू केली ती. बॅग भरायची तयारी चालू आहे यांची. हो इकडे. हा मग काय घेतली असावं म्हणून. हा बोल, आस्था बोलायचं आज. हा बोल, काय काय म्हणतो ती मगाशी? बोल आता. उद्या पुण्याला जाणार आहे म्हणून आम्ही सामान घ्यायला आलेलो. मला म्हणते आता बाहेर गेल्यावर म्हण आत्ती पुण्याला जायचे त्या, म्हणून आता आम्ही सगळं सामान गोळा करायला लागलोय. मी म्हणलं नाही नाही म्हणत, तुला बी ब्लॉगिंग करायला यायला लागलं की चांगलं. आणि पुन्हा लाईक शेअर सबस्क्राईब करा. मग चांगलं बी आले मला. हो, हा बांधायला लागते जरा. ती लिंबू आणायला गेली काय गे? आहेत का ग लिंबू दिदा? आता इकडं आम्ही सगळेजण ना कढीपत्ता, लिंबू, काही थोडीशी निघाली तर जांभळं म्हणून सगळं एक गोळा करण्यासाठी आलो होतो. तर म्हटलं आता अगोदर कढीपत्ताच काढून गेलो, तोपर्यंत आस्था लिंबूच्या झाडाकडे गेली सुद्धा बघा लिंबू गोळा करायला. हो
पिकलेली सापडली वाली. हा काढ की मग. हो. बरं, राहू दे. खिडकी खायचं नाही गाळी. हे वा आता तुला असं येते का सगळीची सगळी किडली हो गाते. मामा ती किडलंय सुकलेलं तेवढं असं किती गोड लागते. मग काय तर अशी खराब झाली ते आता. तोडले झाडाचं तर इकडून असं चांगलं दिसलं म्हणून. लय झाली कच्ची त्याची. घरी खायचे असतात म्हणून काय कीटकनाशक हे मारलं नव्हतं, त्याच्यामुळे आता जर खराब झाली, नाहीतरी चांगली राहिली असती. आता किडले ते चांगलं आहे म्हणून काढलं तरी खराब. मध्ये चांगली होती बा, मी तुम्हाला दाखवली तेव्हा. ही बघ खाली कसं पडली सगळी. चला काय काढले ती. चला असं वाटतं मी चालले पुण्याला. तयारी झाली. अगं भात असता किती गोड होत. गोड होतं ना. काही आजीला आणि पप्पांना घालवायला उठणार का नाही मग तो? किती वाजता उठणार आहे मग? खायला 5 वाजता म्हणजे. हा आणि झोपणार किती वाजता? 8ला. 8 वाजता म्हणायचं. खायला आणि 8ला आणि काय. चला सगळं भिजवून खाते. झाली आता तयारी तुमची. आता हे ना आंबे इथं काढलेत. मागचं राहिलेलं होतं शेवटचं. ट्रिपला जाणार आहेत, फ्रेंड्सला जाताना घेऊन चाललेत खायला. म्हणजे वाट्याने खायला होतील म्हणून. आता किती वर्षानंतर भेटणार हो तुम्ही? आपल्या लग्नात आलेले आहे की नाही? 10 वर्षानंतर, 10-12 वर्षानंतर आता भेटणार आहेत. ट्रिपला चाललेत मस्त म्हणून. एवढे आहेत लास्ट, एवढेच आंबे आता संपले. जशी तशी तयारी चालू आहे. होय आरो, आपण काय करायचं? बघत बसायचं. टाळ्या वाजत बसा. टाळ्या वाजत बसा. होय. आता इकडं मी पपई काढून आणेपर्यंत आत्तीने शेवग्याच्या शेंगा काढून आणल्या आणि ह्या सूर्याच्या काड्या आणल्या. हातातल्या काड्या अजून 5 करायच्या त्या. दाखवायचे 10 झाली त्या. 10 झाली. वटपौर्णिमेची तयारी चालू आहे. दे तू. नारळ काढायला लागलेत. नारळ ही बरं झालं शिडीवरनं हाताला येते. हाय वाजते चांगलं. त्या हिरव्याचे पण काढाई, त्यात पाणी जास्त आहे. बाहेरचा तर सगळं आमचं एक एक करून वानोळा गोळा करून झाला होता. पण इथं आता आत्तींची बॅग पॅक करत होते मी. आता बसले होते तर म्हणलं पॅकिंग करून देऊ. आणि आता ह्यावेळेस पहिल्यांदाच आत्ती वटपौर्णिमेला माझ्यासोबत नसतील आणि आता त्या पहिल्यांदाच रोहिणीसोबत पुण्यात असतील. तर आता त्या दोघीजण तिथं वटपौर्णिमा साजरी करतील.
आता आजी पुण्याला जाणार आहेत ना, म्हणून मग आस्ताचं थोडं रुसूफुगू चालू आहे. कारण आस्ताला खूप जास्त सवय आहे आजी आजोबांची, त्याच्यामुळे ना ती असं इमॅजिनच करू शकत नाही की आता आजी बरेच दिवस नसणार आहेत वगैरे, म्हणून थोडीशी रुसते फुगते ती बघा इथं. मग तुला सांगितलं होतं की आजी जाणार आहेत अगोदरच. हा, आपल्या राधाकडे चालले त्या. राधा तिथं रडती सारखं, आईला काम करू देत नाही. हा, येतात की लवकर माघारी. तू गुड गेल झाली ना, मोठी सिस्टर झाली ना तू, मग असं करतेत का? हा, रडायचं नाही असं. वेडेस का तू? शानी आहे ना. हा, गुड गर्ल आहे की नाही सांग बरं तू. राधाची मोठी सिस्टर आहे तू, आहे की नाही? हा, ए दिदू बाळा इकडे, असं नसतं रडायचं. हा, य नाही गो, शानी आहे ना तू, असं नसतं करायचं. गुड गर्ल आहे ना. हा, होय. राधाला थोडंसं, राधा मम्माला त्रास देते, आईला काम करू देत नाही, म्हणजे माझी चालले त्या ना. हां, गप्की. हां, गपकी ग दिदू. बरं गप गप गप, छान आहे. आता तसं खरं सांगायचं म्हणलं तर ना, असताना आजी आजोबांपाशी झोपते, त्याच्यामुळे ना तिचा जास्त टाइम त्यांच्यासोबत असतो. त्याच्यामुळे ती असं इमॅजिन करत नाही की आजी आता जाणार आहेत, आणि त्यांच्या दोघींचं खूप जास्त जमतं. आता तसं तर बघायला गेलं तर ना, अगदी ती माझ्यावर गेले. म्हणजे मी लहान असताना पण मी अशीच करायची, म्हणजे मी अजून पण तशी करते. आता वडिलांची आई तर नाही आहे, पण मी ज्यावेळेस माझ्या आजोळी जाते ना आजींकडे, तर मी अजून पण मी माझ्या आजीजवळ झोपते. तसं सेम असतं करत. आम्ही दोघींनी तिला खूप जास्त समजवलं, पण तरी पण ती काय असं ऐकणं झाली होती, ती रडली ना, म्हणून आम्हाला खूप कसं तरी वाटत होतं. आत्तींना सुद्धा करमेनसं झालं होतं. त्यांना जायचं तर होतं, पण त्यांचाही जीव निघेना झाला होता इथून. म्हणजे आस्ताच आणि त्यांचं दोघींचं बॉन्डिंगच असं खूप स्पेशल आहे दोघींचं, त्याच्यामुळे असं आम्हाला खूप कसं तरी वाटत होतं. पण चला आता चालायचं थोडे दिवस असं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू परत छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.